तुझ्याकडचे पेरू बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलं, त्यामुळे मी ते पेरू घेतले. अगं तू काय पोपट आहेस का? का फक्त पोपटच पेरू खातात, माणसं नाही खात? अगं पण मला भजी खायची होती, कांदा भजी, पण तुझ्यामुळे. माहितीये माझ्यामुळे तुला नुसतं बेसनाचं तळलेलं पीठ खावं लागलं आहे. पण पुढे तर ऐक. अजूनही आहेच का तुझं? हो ऐक तर, माझ्याकडे पेरूसाठी पैसे नव्हते, त्यामुळे मी तो पेरू बघितला आणि खाऊन टाकला. म्हणजे त्याने तुला फुकट पेरू दिला? छे, मी तो फुकट खाल्ला. म्हणजे अगं मी तिथून पेरू खाऊन निघाले, त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं पैसे. मी म्हणलं कसले पैसे? तर त्याच्यानंतर तो बोलला अरे वो पेरू तुम खाया ना, उसका पैसा. तर त्याच्यानंतर मी बोली पेरू? कौन सा पेरू? मैंने कब खाया पेरू, मैंने बस देखा पेरू. तर त्याच्यानंतर तो जरा कन्फ्यूज झाला आणि म्हणाला वो पेरू तुम थैली में डाला होगा. तर त्याच्यानंतर मी त्याला माझी पिशवी दाखवली. त्याच्यानंतर मी फुल नाटक केलं. ह्यांनी मला पेरूच्या जागी कांदे दिले. लोक जमा झाली, तो पण घाबरला, त्यामुळे त्यांनी मला एक पेरू दिला आणि मॅटर सॉल्व. ताई तू चक्क एका माणसाला फसवलं. छे, मी नाही फसवलं, तो फसला. चल आता घरी जाऊ आणि कांदा भजी खाऊ. कांदा भजी विसर, आई लाटणं घेऊन तुझी घरी वाट बघतीये. काय? आई मेरा स्वागत लाटणं से करने वाली है? ती तर पोळपाट, पण मी तिला सांगितलं पोळपाट जरा जास्त होतं, लाटणं इज ओके. नालायक. तुझ्यामुळे मला. माहितीये माझ्यामुळे तुला नुसतं बेसनाचं तळलेलं पीठ खावं लागलं आहे. पण आता आईच्या मारापासून वाचण्यासाठी काहीतरी युक्ती करावी लागेल अशी अपेक्षा करते की तू काय बोलणार नाहीस. ठीक आहे, त्यात माझा किती फायदा आहे ते समजल्यावर मी ठरवेन. हा पेरू घे आणि तोंड बंद ठेव. पेरूची चव बघून मी ठरवेन. शहाणपणा करणं बंद कर आणि मला जरा विचार करू दे. हा सुचलं. एक, मी आईला सांगणार की वाटेत मला एक आजोबा भेटले, त्यांनी मला एक पत्ता विचारला. तर आपले आई बाबाच बोलतात ना की ज्येष्ठांची मदत केली पाहिजे, म्हणून मी त्यांना तो पत्ता सांगितला. आई सांगणार नुसता पत्ता सांगायला